नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या या पहिल्या व्हिडिओमध्ये। तर तुमचे जे आहे ते ITIच्या परीक्षा जवळ येत आहेत आणि याचे जे वेळापत्रक आहे, प्रश्न कुठून येतात आणि तुम्ही जे आहे ते कसे पास होणार आहात, या व्हिडिओमध्ये जे आहे ती सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं गावठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये। हे जे आहे ते तुमच्यासाठी खास चॅनल आपण सुरू केलेला आहे आणि यामध्ये जे आहे ते सर्व माहिती आपल्याला मराठी भाषेत मिळणार आहे आणि ह्याचे ITI बद्दल सर्व जे इन्फॉर्मेशन आहे, सर्व माहिती आहे, सर्व अपडेट जे आहे, जे ITI झाल्यानंतर अप्रेंटिस येते त्याच्याबद्दल आणि तुमचं जे ट्रेड आहे त्याबद्दल सुद्धा इथे वेळोवेळी जे अपडेट दिली जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते ITIची जी परीक्षा आहे 2025, तर ती कधी होणार आहे, याच्यामध्ये जे आहे ते प्रश्न कुठून येणार आहेत आणि तुम्ही पास कसं होणार आहे, याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सगळ्यात आधी एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। तर चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरू करूया। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमची जी प्रॅक्टिकलची डेट आहे तर ती किती आहे, तर ती 17 तारखेपासून जे आहे ते तुमचे 22 तारखेपर्यंत जुलैच्या तुमचे प्रॅक्टिकल होणार आहे। 17 तारखेपासून 22 तारखेपासून। त्याच्यानंतर जे आहे ते तुमची जी CBT परीक्षा आहे ती कधीपासून होणार आहे, ती 28 जुलैपासून 20 ऑगस्टपर्यंत जे आहे ते तुमची CBT परीक्षा होणार आहे। ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचे प्रश्न कुठून येतात। महत्त्वाचं काय, प्रश्न कुठून येतात, जे प्रश्न आहेत ते निमीचे प्रश्न आहेत। कोणते, निमीचे प्रश्न। आणि जर तुम्हाला हे निमीचे प्रश्न पाहिजे असले, तुम्ही कोणचा ट्रेड आहे तो कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जे आहे ते PDF अवेलेबल केले जातील। तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल की तुम्हाला PDF कुठून डाउनलोड करायचं आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचे, एक कॉमेंट करायचे आहे की तुम्हाला कोणत्या ट्रेडचे PDF हवे आहेत, तर ते तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। तर प्रश्न कुठून येतात, तर बघा, तर प्रश्न जे आहे ते निमीचे जे PDF आहेत त्याच्यामधून येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, आता आधी जे आहे ते भारत स्किल या वेबसाईटवर त्याची PDF अवेलेबल होते, पण आता तिथं अवेलेबल नाहीत। तर ती PDF कुठे आहेत काय नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांना सापडतही नाहीत, कारण ती PDF हुडकण्यासाठी जे आहे ते खूप जास्त मेहनत पण करावं लागते। तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगितलात तर लवकर तुम्हाला अवेलेबल होतील। आणि महत्त्वाचा तिसरा प्रश्न आपला की तुम्ही पास कसे होणार आहात, तर बघा, तुम्हाला जे आहे ते काही करायचं नाही म्हणजे देरे हरी परंगावरी असं होत नाही। तर तुम्हाला जे आहे ते निमीचे प्रश्न जेवढे आहेत तेवढीच पाठ करायचे, बाकी दुसरं जे आहे ते पुस्तक अजिबात वाचायचं नाही। फक्त आणि फक्त निमीचे प्रश्न PDF डाउनलोड करायचं, त्याचं प्रिंट मारायचं, झेरॉक्स करून घ्यायचं आणि हे निमीचे प्रश्न जे आहेत ते 2, 4, 5 वेळेस रिपीट करायचे, वाचून घ्यायचं। त्याच्यामुळं काय होईल की तुम्ही पास होणार चांगल्या मार्काने अजून, त्यामुळे बाहेरलं काही विचारलं जात नाही। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जे आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। तर चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि तुमचे काही प्रश्न असले तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यांचा रिप्लाय मी नक्की देईन। धन्यवाद।